तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे तारक मंत्राने अभिमंत्रित केलेले पाणी व उपाय. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. सकाळचे तीर्थ. सकाळी उठल्यावर एक ग्लास स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यावर डोळे मिटून 21 वेळा निशंक होय रे म्हणा. श्री स्वामी समर्थ असा जप करा. मग ते पाणी तीर्थ मानून भक्तिभावाने प्या. या साध्या उपायाने मन प्रसन्न होतं, नकारात्मक विचार दूर होतात आणि दिवसाची सुरुवात मंगलमय होते. हा उपाय रोज केला तर आयुष्यात शांती आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामी समर्थांच्या कृपेने घरात चांगली ऊर्जा पसरते. भक्ताला जाणवतं की तो दिवस संपूर्ण सुरक्षित आणि यशस्वी होतो. प्रवासासाठी मंत्र पाणी. प्रवासाला निघण्याआधी बाटलीभर पाणी घ्या. त्या पाण्यावर 51 वेळा तारक मंत्राचा जप करा. ही बाटली सोबत ठेवा आणि प्रवासात थोडं थोडं प्या. हा उपाय केल्याने मार्गात अडथळे येत नाहीत, गाडी बिघडत नाही, अपघात टळतात आणि प्रवास सुरक्षित होतो. अनेक भक्तांनी अनुभव घेतला आहे की मंत्रजप केलेलं पाणी प्रवासासाठी ताबीजासारखं काम करतं. श्रद्धा ठेवा, स्वामी समर्थ स्वतः रक्षण करतात. प्रवास कुठेही असो, हा उपाय भक्ताला धैर्य देतो आणि सुखरूप पोहोचवतो. आजारासाठी औषधासारखं पाणी. जेव्हा कोणी आजारी असतं तेव्हा औषधाबरोबर श्रद्धेचा आधारही आवश्यक असतो. अशावेळी एक ग्लास पाण्यावर 108 वेळा तारक मंत्राचा जप करा आणि ते पाणी आजारी व्यक्तीला द्या. हे पाणी औषधासारखं परिणाम करतं. शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वेदना कमी होतात आणि आरोग्य सुधारायला मदत होते. हा उपाय सतत केल्यावर रुग्णाला बरे वाटू लागतं. स्वामी समर्थांचं नाव हेच औषध आहे. भक्ताला जाणवतं की पाण्याबरोबर स्वामींचा अदृश्य आशीर्वाद शरीरात प्रवेश करतो. मुलांची भीती दूर करणारा उपाय. लहान मुलं अनेकदा घाबरतात, रडतात किंवा रात्री झोपेत चकित होतात. अशावेळी त्यांच्यासाठी पाण्यावर 21 वेळा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी त्यांना पाजून टाका. काही वेळा ते पाणी कपाळावरही लावा. हा उपाय मुलांच्या मनातील भीती नाहीशी करतो. रात्री त्यांना शांत झोप लागते. अभ्यासातही त्यांचं लक्ष लागायला मदत होते. हा उपाय आईबाबांनी श्रद्धेने केला तर मुलं धैर्यवान होतात. स्वामी समर्थ त्यांच्या भोवती अदृश्य रक्षणाचा कवच उभा करतात. घरात शांतीसाठी शिंपडण्याचा उपाय. ज्या घरात सतत भांडणं, तणाव, नकारात्मक ऊर्जा असते त्या घरात हा उपाय अत्यंत उपयोगी ठरतो. गुरुवारी किंवा रविवारी एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या. त्या पाण्यावर 51 वेळा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी घरभर शिंपडा. विशेषतः दरवाजे, स्वयंपाकघर आणि हॉलमध्ये शिंपडणं महत्त्वाचं आहे. हा उपाय केल्यावर घरात सकारात्मक स्पंदनं पसरतात, कलह कमी होतो, नातेसंबंध सुधारतात आणि वातावरण पवित्र होतं. भक्ताला जाणवतं की घरात स्वामी समर्थ स्वतः वावरत आहेत. वाईट स्वप्न टाळण्यासाठी. रात्री झोपताना अनेकांना वाईट स्वप्न पडतात. त्यामुळं झोप पूर्ण होत नाही आणि मन अस्वस्थ राहतं. अशावेळी एक ग्लास पाण्यावर 11 वेळा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी झोपण्याआधी प्या. मग तो ग्लास पलंगाजवळ ठेवा. हा उपाय केल्यावर वाईट स्वप्न पडत नाहीत, झोप गाढ लागते आणि सकाळी ताजेतवाने वाटतं. स्वामी समर्थ स्वतः रात्री रक्षण करतात असं भक्ताला जाणवतं. श्रद्धेने हा उपाय केल्यावर मनाला शांती मिळते आणि भीती नाहीशी होते. नजर दोष निवारणासाठी. लहान मुलं अनेकदा अचानक आजारी पडतात किंवा सतत रडतात. हे बहुधा नजरेमुळे होतं.
अशावेळी एका वाटीत पाणी घ्या आणि त्यावर 7 वेळा तारक मंत्र म्हणा. मग त्या पाण्याने मुलाच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून 3 वेळा फिरवा आणि ते पाणी बाहेर टाका. हवे असल्यास त्याच पाण्याने तोंड धुवूनही घ्या. हा उपाय मुलावरील नजरदोष दूर करतो. मुलं आनंदी होतात आणि त्रास थांबतो. हा उपाय केल्यावर घरातही शांती वाढते. नोकरी व इंटरव्ह्यू उपाय. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी किंवा महत्त्वाच्या मुलाखतीला जाणाऱ्यांनी हा उपाय करावा. मुलाखतीला निघण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यावर 31 वेळा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी भक्तिभावाने प्या. हा उपाय केल्यावर मनातील भीती निघून जाते, आत्मविश्वास वाढतो आणि बोलण्यात सहजता येते. स्वामी समर्थ स्वतः मार्ग दाखवतात. अनेक भक्तांनी अनुभव घेतला आहे की या उपायाने त्यांना चांगली नोकरी मिळाली. श्रद्धा ठेवा. मंत्रजप केलेलं पाणी यशाचं दार उघडतं. संकट मोचण्यासाठी 41 दिवसांचा उपाय. जीवनात मोठं संकट आलं असेल तर हा दीर्घकालीन उपाय करा. रोज सकाळी 1 ग्लास पाण्यावर 108 वेळा निशंक होई रे म्हणा, श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा आणि ते पाणी प्या. हा उपाय सतत 41 दिवस करा. हळूहळू संकट दूर व्हायला लागतील. मन धैर्यवान बनेल आणि जीवनात नवा मार्ग दिसेल. स्वामी समर्थ स्वतः रक्षण करतात आणि भक्ताला योग्य दिशा दाखवतात. हा उपाय म्हणजे खरा संकटमोचक प्रयोग आहे. श्रद्धा ठेवा, चमत्कार घडतो. तारक मंत्र आणि पाणी हे 2 सोपे पण दिव्य साधन एकत्र आलं की भक्ताचं आयुष्य बदलतं. हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास भीती, आजार, ताण, संकट आणि नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. पाणी म्हणजे जीवन आणि स्वामी समर्थांचं नाव म्हणजे शक्ती. या दोघांच्या संयोगाने भक्ताला अद्भुत चमत्कार अनुभवता येतो. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामीराया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.